येणाऱ्या 16 तारखेला दर्श अमावस्या म्हणजे शनी जयंती आपण साजरी करणार आहोत. त्या दिवशी आपल्याला काही गोष्टी जर केल्या तर नक्कीच आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतात. खाली मी चार्ट देतच आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला जे वाटेल, जे करता येईल ते नक्कीच करा, जेणेकरून शनीचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यातून निघून जातात. सध्या शनी हा मीन राशीमध्ये आहे. मी तुम्हाला सांगितलेले आहे की शनी हा फार महत्त्वाचा प्लॅनेट मानला जातो आणि शेवटच्या नक्षत्रामध्ये, शेवटच्या राशीमध्ये शनी नेपच्यून बरोबर बसलेला आहे. त्यामुळे हा जो काळ आहे हा फार महत्त्वाचा आहे. हा जो योग आलेला आहे हा खूप चांगला योग मानला जातो. अशा वेळेला जेव्हा तुम्ही काही उपाय करता, जे मी सांगितलेले, त्याने शनीचे परिणाम नक्कीच खूप लाभदायक होतात. स्पेशली ज्यांची 7.5 चालली आहे, मग त्या राशीमध्ये कुंभ राशी येते, मीन राशी येते, मेष राशी येते आणि शनीची जी राशी आहे मकर राशी, या लोकांनी किंवा शनी ढय्या ज्यांची सुरू आहे जसं सिंह राशी आणि धनु राशी, या लोकांनी तो उपाय नक्कीच करा. पण ज्यांची शनी महादशा सुरू आहे किंवा तुम्हाला जर वाटत की शनीचे काही वाईट परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये होत आहे, त्यांनीही हे सगळे उपाय करा. काही गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. नक्की हे उपाय करा आणि आयुष्यामधले शनीचे जे वाईट परिणाम आहेत ते नक्की तुमच्या आयुष्यामधून जातील. बेस्ट ऑफ लक.